बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने आत्महत्या केली की त्याचा एन्काउंटर झालं, यापेक्षा विरोधकांनी जो मुद्दा लावून धरला आहे हा खरं तर कितपत योग्य आहे या विषयावर आपण आज बोलणार आहोत. नमस्कार, मी विनायक कांगणे. आपण पाहत आहात आधार विश्लेषण. खरं म्हटलं तर ज्या बदलापूर येथील शाळेमध्ये ज्या चिमुरडीवर ज्या नराधमाने अक्षय शिंदे या नराधमाने बलात्कार केला होता, त्यावेळेला बलात्कार येथील बदलापूर येथील जे बलात्काराचं प्रकरण होतं ते संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर ते देशामध्ये गाजलं होतं आणि विरोधकांनी त्यांना इतकं डोक्यावर घेतलं होतं की ही संतप्त प्रतिक्रिया बदलापूर शहरातील नागरिकांची आहे. ही बदलापूर शहरातली असो किंवा संपूर्ण मुंबई शहरातली असो, ते प्रकरणच अत्यंत गंभीर होतं. त्यामुळे नागरिकांची प्रतिक्रिया साहजिकच होती. त्यावेळेला अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या की अशा नराधमांना आमच्या हवाली करा, त्याला मी रस्त्यावर मारतो किंवा पोलिसांनी त्याला गोळ्या घाला. मग आज जर पोलिसांनी त्याला खरोखर गोळ्या घातल्या असतील, पण ह्या घातल्या सुद्धा आहेत. हे स्टेटमेंट तुम्हाला लवकरच जेव्हा निवडणुका लागतील त्यावेळेला सत्ताधारी पक्षाकडून हे स्टेटमेंट तुम्हाला ऐकायलाही मिळेल. होय, हे जरी आज सत्य किंवा असत्य वाटत असलं तरी निवडणुका लागतील त्यावेळेला सत्ताधारी पक्ष सांगेल की आम्ही त्या नराधमाला फाशीची किंवा न्यायालयाची वाट बघितली नाही. त्यात वर्षानुवर्षे लागतील, खरोखर वर्षानुवर्षे लागतात आणि पळवाटा निघून हे नराधम बेकसूर सुद्धा सुटले जातात. त्यामुळे सरकारने जरी याला गोळ्या घातल्या असतील तरी यात वाईट काय. त्यामुळे विरोधकांनी फक्त मुद्दा बनवायचा आणि या सरकारला कोणतीही जमेची बाजू मिळू नये. खरं तर या सरकारने न्याय दिला, या पोलिसांनी न्याय दिला. ज्या पद्धतीने पोलिसांवर आरोप करण्यात आले होते की या पोलिसांनी निष्काळजीपणा केला, त्यावेळेला त्यांनी ती नोंदवून घेतली नाही. निरपराध त्या पीडित महिलेला त्यांनी त्यांच्यावर अन्याय केला. मग जर आज पोलिसांनीच जर या नराधमाला जर गोळ्या घालून एन्काउंटर केला असेल आणि त्या कुठेतरी त्या बालिकेला, त्या पीडित कुटुंबाला आणि या समाजाच्या भावना दुखावल्या, तर त्यांना जर पोलिसांनी न्याय दिला असेल, हो कायदा हातात घेऊन जर त्यांनी न्याय दिला असेल, तर विरोधकांचं पोट आता नेमकं कुठे दुखतं हे त्यांनी खरं तर स्पष्ट करायला हवं. खरं तर त्यांनी सरकारचं आणि पोलिसांचं अभिनंदन करायला हवं होतं की ज्या नराधमाने एका चिमुरडीवर बलात्कार केलाय तो काही समाज कार्यात मोठं कार्य त्यांनी केलेलं नव्हतं. त्यामुळे कसाही त्याला मृत्यू आला किंवा कशाही पद्धतीने त्याला तडफडून मारला असेल, कायदा सुद्धा हातात घेतला असेल, तरी सुद्धा त्याला ही शिक्षा मिळणं अत्यंत महत्त्वाचं होतं. खरं तर विरोधकांनी आणि ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये आता नागरिकांनी पेढे वाटले त्यावर तुम्ही आक्षेप का घेतायत? कारण ज्या वेळेला हे आंदोलन झालं होतं त्यावेळेला नागरिकांनी काही लाडकी बहीण योजनेचे बॅनर हातात घेतले होते. त्यावेळेला सरकारने ठरवलं होतं की हे विरोधकांची लोक आहेत. मग आज जर तेथील नागरिकांनी पेढे वाटले असेल तर हे तेच समर्थक नव्हते का की ज्यांनी आंदोलनाच्या वेळी रस्त्यावर उतरून पोलिसांचे दगड खाल्ले किंवा पोलिसांना सुद्धा दगड मारले? याचं स्वागत विरोधकांनी किंवा जे आज या प्रकरणाला विरोध करत आहेत त्यांनी करायला नको का? याचा जर खऱ्या अर्थाने गांभीर्याने विचार केला तर अक्षय शिंदेची आत्महत्या असो किंवा त्याचा एन्काउंटर असो हे स्वागतार्थच आहे. आणि अशाच प्रकारची दहशत अशा नराधमांवर बसलीच पाहिजे. मात्र याला ज्या पद्धतीने विरोध होत आहे तो खरोखर अत्यंत घाणेरडं राजकारण म्हणता येईल किंवा हे निंदनीय राजकारण आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अशी आता सर्वसामान्य नागरिकांमधून ज्या नागरिकांनी बलात्कार झाल्यानंतर आवाज उठवला होता त्याच नागरिकांची प्रतिक्रिया आज उमटत आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतं? हे चाललेलं राजकारण खरोखर घाणेरडं आहे का? आणि अक्षय शिंदेचं पोलिसांनी काउंटर केलं आहे ते योग्य आहे का? याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. भेटूया अशाच पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.